आज आपण फ्रेज म्हणजे काय त्या फ्रेजचे प्रकार आपण आज अभ्यासणार आहोत। बघा, फ्रेज म्हणजे काय तर फ्रेज म्हणजे वाक्यांश। मराठीमध्ये काय अर्थ होतो? वाक्यांश। फ्रेज म्हणजे वाक्यांश। आता वाक्यांश म्हणजे काय तर वाक्याचा अंश, वाक्याचा एक भाग, अ पार्ट ऑफ ए सेंटेन्स, त्याला आपण फ्रेज म्हणतो। आता बघा, ह्या फ्रेजमध्ये ना बघा काय काय प्रकार आहे ते आपण आता फ्रेजचे प्रकार पाहू। ते सांगितलं आपल्याला की फ्रेज म्हणजे काय तर अ पार्ट ऑफ ए सेंटेन्स। ह्या फ्रेज शिवाय वाक्य तयार होत नाही अशा ठिकाणी आपल्याला सांगता येतं। आता ही जी फ्रेज आहे ही फ्रेज आपण शिकू। ह्या फ्रेजचे प्रकार आहे, म्हणजे देर आर द टाइप्स ऑफ दिस फ्रेज। फ्रेजचे प्रकार आहेत। तर फ्रेजच्या प्रकारामध्ये आपण असं म्हणूया, पहिली जी फ्रेज आहे ती पहिली फ्रेज आहे नाउन फ्रेज। बघा, पहिली फ्रेज कोणती आहे? नाउन फ्रेज। नाउन फ्रेज, नाउन फ्रेज। आता नाउन फ्रेज म्हणजे काय तर अशी फ्रेज, असा वाक्यांश की जो नामाचं काम करतो। नाउन फ्रेज म्हणजे काय? नामाचं काम करतो। इट वर्क्स ॲज ए नाउन, म्हणजे नामाचं तो काम करतो। बघा, आता नामाचं काम कसं करतो तर या ठिकाणी आपण असं बघणार आहोत की मोहन सॉ। मोहन सॉ म्हणजे मोहननं बघितलं। तर काय बघितलं त्याने? मोहन सॉ व्हॉट ही वॉज डुईंग। व्हॉट ही वॉज डुईंग, व्हॉट ही वॉज डुईंग। तर इथं लक्ष द्यायचं आहे आपल्याला की या ठिकाणी ही जी नाउन फ्रेज आहे ही कशी ओळखायची तर बघा, हा मोहन करता आला, हे सॉ मुख्य क्रियापद आलं भूतकाळामध्ये, आणि व्हॉट ही वॉज डुईंग। व्हॉट म्हणजे काय, ही वॉज डुईंग तो करत होता। म्हणजे मोहननं बघितलं की तो काय करत होता। तर हे व्हॉट ही वॉज डुईंग ही एक फ्रेज आहे। आता हिला फ्रेज आपण का म्हणणार तर याच्यामध्ये ह्या व्हॉटने सुरुवात झालेली आहे आणि पुढे हिच्यासोबत व्हॉट ही वॉज डुईंग म्हणजे चार शब्द एकत्र येऊन ही फ्रेज तयार झालेली आहे। म्हणजे शब्द एकत्र येतात, वर्ड्स कम टुगेदर अँड इट बिकम्स ए फ्रेज। तर ही जी फ्रेज आहे व्हॉट ही वॉज डुईंग ही फ्रेज या ठिकाणी झाली। तिला नाउन फ्रेज का म्हणतात? तिला नाउन फ्रेज का म्हणतात? व्हाय इज इट कॉल्ड अ नाउन फ्रेज? तर ही नाउन फ्रेज आहे कारण ही नामाच्या जागेवर आलेली आहे। बघा कशी नामाच्या जागेवर आली आहे बघा। मोहन सॉ श्याम, मोहन सॉ श्याम। मोहनने श्यामला बघितलं, मोहनने श्यामला बघितलं। तर मग हा जो श्याम आलेला आहे हे नाउन आहे आणि नामाच्या जागेवर आलेला आहे। बघा, मोहन सॉ श्याम हेच इथं कसं आलेलं आहे? मोहन सॉ व्हॉट ही वॉज डुईंग। तर या ठिकाणी मी असं म्हणेल आपल्याला की हे जे नाउन आहे, हे जे नाम आहे, हे जे नाउन आहे, प्रॉपर नाउन आहे, ह्याच्या नावावर हे व्हॉट ही वॉज डुईंग आलेलं आहे, म्हणून याला आपण नाउन फ्रेज म्हणतो। आता नाउन फ्रेज म्हणजे काय तर कोणतंही नाउन, श्याम आहे, राम आहे, मोहन आहे, सीता आहे, विल्यम वर्ड्सवर्थ आहे, तर हे सगळे नाउन्स आहेत आणि हे आपल्या वाक्यामध्ये 3 नंबरवर बसतात। ते कर्म म्हणून बसतात। कुठं बसतात ते? कर्म म्हणून ते येत असतात। तर आपण पाहिले आता नाउन फ्रेज की जी नामाच्या जागेवर जाऊन बसते। लक्षात? पुढे आपण पाहणार ॲडजेक्टिव्ह फ्रेज। बघा, ॲडजेक्टिव्ह, ॲड
ॲडजेक्टिव्ह फ्रेज. बघा, ॲडजेक्टिव्ह फ्रेज. आता ॲडजेक्टिव्ह फ्रेज म्हणजे काय, तर ही विशेषणाचं काम करते. ही वाक्यामध्ये विशेष माहिती सांगते. आता जसं उदाहरणार्थ पहा. बघा, उदाहरणार्थ आपल्याला काय सांगता येईल की या ठिकाणी आय सॉ अ गुड बॉय. आय सॉ अ गुड बॉय. तर आय सॉ म्हणजे मी पाहिला, अ गुड बॉय म्हणजे एक चांगला मुलगा मी पाहिला, म्हणजे अ गुड बॉय ही फ्रेज आली. कसा मुलगा पाहिला मी, एक चांगला मुलगा पाहिला. म्हणजे विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. तो मुलगा कसा आहे, तर गुड बॉय. म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. म्हणजे द ॲडजेक्टिव्ह इज द वर्ड विच क्वालिफाईज द नाउन किंवा विच गिव्स द एक्स्ट्रा मोर स्पेशल इन्फॉर्मेशन अबाउट द नाउन इज कॉल्ड द ॲडजेक्टिव्ह. तर अशा प्रकारे इथं हे ॲडजेक्टिव्ह फ्रेज आलेली आहे. आय सॉ अ गुड बॉय हे ॲडजेक्टिव्ह फ्रेज आलेली आहे. आता दुसरं वाक्य बी असं देईल आपल्याला की ते असं आहे बघा, डू यू हेल्प द मॅन. डू यू हेल्प द मॅन. डू यू हेल्प द मॅन म्हणजे याचा अर्थ असा झाला की डू यू हेल्प द मॅन म्हणजे तू त्या माणसाला मदत करतो का, की जो माणूस हु वॉज बेगिंग. बघा, लक्षात घ्या काय झालं. डू यू हेल्प तू मदत करतो का, कोणाला, द मॅन माणसाला. हु की जो वॉज बेगिंग भीक मागत होता त्या माणसाला तू मदत करतो का. म्हणजे असा माणूस की जो भीक मागत होता, ह्या माणसाची विशेष माहिती ही हु वॉज बेगिंग नावाची फ्रेज या ठिकाणी सांगत आहे. म्हणून तिला आपण ॲडजेक्टिव्ह फ्रेज म्हटलं पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, अशा ॲडजेक्टिव्ह फ्रेजेस आपल्याला बनवता येतात. हु ने बनते. बघा, डू यू हेल्प द मॅन हु वॉज बेगिंग. बघा अजून, डू यू सी द बुक विच वॉज गुड. ही एक या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह फ्रेज झाली. म्हणजे ॲडजेक्टिव्ह फ्रेज म्हणजे अशी फ्रेज की जे त्या वाक्यातल्या नामाबद्दल विशेष माहिती सांगते. तर अशा प्रकारे आपण बोलू शकतो. किंवा आपण असंही म्हणू शकतो, ही फ्रेज काढून आपण असंही बोलू शकतो की डू यू हेल्प द मॅन बेगिंग ॲट द डोअर. बेगिंग भीक मागत असलेला, ॲट द डोअर दरवाजाच्या जवळ, ॲट द डोअर. म्हणजे असंही आपल्याला त्या ठिकाणी बोलता येईल. म्हणजे बेगिंग ॲट द डोअर म्हणजे दरवाजाजवळ भीक मागणारा जो माणूस आहे त्याला तू मदत करतो का, असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. म्हणजे दोन फ्रेजेस आपण पाहिल्या, नाउन फ्रेज, ॲडजेक्टिव्ह फ्रेज. आता आपण पाहत आहोत ॲडव्हर्ब फ्रेज. बघा, ॲडव्हर्ब फ्रेज. ॲडव्हर्ब फ्रेज. आता ॲडव्हर्ब फ्रेज म्हणजे काय, तर बघा समजा ब्युटिफुली. म्हणजे ॲडजेक्टिव्ह अधिक ly. ब्युटिफुल अधिक ly बरोबर ब्युटिफुली. म्हणजे ॲडजेक्टिव्ह अधिक ly. कोणते ॲडजेक्टिव्ह घ्या आणि त्याच्यामध्ये ly टाका, म्हणजे तुम्हाला ॲडव्हर्ब फ्रेज या ठिकाणी तयार करता येईल. तर ब्युटिफुली ही ॲडव्हर्ब फ्रेज झाली. तर ही ॲडव्हर्ब फ्रेज जी आहे तर ही आपण अजून दुसऱ्या प्रकारे समजून घेऊ की ही जे ॲडव्हर्ब फ्रेज असते ही मॉडिफाईज द वर्ब. वर्बला ही मॉडिफाईज करते. बघा कशी मॉडिफाईज करते, तर मोहन प्लेज. मोहन खेळतो. तर कसा खेळतो, मोहन खेळतो. कसा खेळतो, तर मोहन प्लेज स्किलफुली.
स्किलफुली. म्हणजे मोहन प्लेस, मोहन खेळतो. तर कसा खेळतो? तर तो स्किलफुली म्हणजे कौशल्याने खेळतो. तर ही कौशल्याने जी फ्रेज आली ही ॲडव्हर्ब फ्रेज आहे आणि हिला आपण दुसऱ्या भाषेत असं म्हणू शकतो स्किलफुली म्हणजे इन अ स्किलफुल वे. इन अ स्किलफुल वे असं तुम्ही म्हणू शकता. स्किलफुली म्हणजे इन अ स्किलफुल वे. ब्युटिफुली म्हणजे इन अ ब्युटिफुल वे. हँडसमली म्हणजे इन अ हँडसम वे असं आपण त्या ठिकाणी बोलू शकतो. म्हणजे एलवाय ही ॲडव्हर्ब फ्रेज झाली आणि हे इन अ स्किलफुल वे ही पण ॲडव्हर्ब फ्रेज झाली. म्हणजे फ्रेज म्हणजे एक शब्द किंवा शब्दांचा समूह, त्याला आपण फ्रेज असं म्हणत असतो. आता पुढची जी फ्रेज आहे ती आहे वर्ब फ्रेज. वर्ब फ्रेज म्हणजे काय? क्रियापदापासून तयार झालेली. वर्ब फ्रेज म्हणजे अशी फ्रेज की जी क्रियापदापासून तयार होते. आता डू ही वर्ब फ्रेज आहे. डीओ डू म्हणजे करणे. जीओ गो म्हणजे जाणे. ह्या वर्ब फ्रेजेस आहेत. म्हणजे सिंगल क्रियापद हे वर्ब फ्रेजेस असतात. म्हणजे डू आणि गो हे वर्ब फ्रेजेस आहेत. याच्यापासून परत मोठी फ्रेज तयार होईल. इज डुईंग, वॉज गोईंग. बघा ह्या मोठ्या फ्रेजेस झाल्या. म्हणजे डू आणि गो ह्याही वर्ब फ्रेजेस आल्या आणि इज डुईंग आणि वॉज गोईंग ह्याही वर्ब फ्रेजेस आल्या आणि यांच्यापासून वाक्य तयार होतात, कार्ड तयार होतात. बघा आय डू, आय गो. आय एम डुईंग, आय एम गोईंग. शी डज, शी गोज. शी इज डुईंग, शी वॉज गोईंग. तर अशा प्रकारे अनेक प्रकारची वाक्य सुद्धा यातून तयार होतात. तर अशा प्रकारे ही वर्ब फ्रेज असते. वर्ब फ्रेज म्हणजे एक वर्ब किंवा एक सहाय्यकारी क्रियापद. पाहता हे गो एक सिंगल वर्ब आलं आणि इज गोईंग हे या ठिकाणी दोन क्रियापद आले. हे सहाय्यकारी क्रियापद आलं, हे मुख्य क्रियापद आलं. म्हणजे एक सहाय्यकारी क्रियापद अधिक एक मुख्य क्रियापद बरोबर ती वर्ब फ्रेज झाली. म्हणजे याला आपण म्हणू डबल वर्ब, याला म्हणू आपण सिंगल वर्ब. म्हणजे सिंगल वर्ब आणि डबल वर्ब या वर्ब फ्रेजेस असतात. आता शेवटचा प्रकार मी आपल्याला सांगेल आणि तो आहे प्रेपोजिशनल फ्रेज. प्रेपोजिशनल फ्रेज. आता प्रेपोजिशनल फ्रेज म्हणजे काय सांगा बरं? तर ही जी प्रेपोजिशनल फ्रेज आहे ही नेहमी प्रेपोजिशन पासून तयार होते. म्हणजे द प्रेपोजिशन मेक्स धिस फ्रेज. म्हणजे आता प्रेपोजिशन आपण घेतलं ऑन. आता ही फ्रेज तयार होईल पहा. ऑन गोईंग म्हणजे गेल्यावर. ऑन गोईंग गेल्यावर. ऑन कमिंग आल्यावर. ऑन कमिंग आल्यावर. ऑन गोईंग गेल्यावर. ऑन कमिंग आल्यावर. अजून हे सगळे तयार होतील. आता इन द जंगल. इन द जंगल जंगलामध्ये. ही फ्रेज झाली. म्हणजे याच्यामध्ये हे प्रेपोजिशन आलं आणि हे बाकीचं नाऊन आलं. हे नाऊन आहे, द आर्टिकल आहे, हे जंगल नाऊन आहे. ते सांगायचं असं मला या ठिकाणी आहे की प्रेपोजिशनल फ्रेज म्हणजे प्रेपोजिशन पासून तयार होणारी फ्रेज. आणि याचा मग आपल्याला वाक्यात उपयोग करता येतो. बघा द एनिमल्स लिव्ह इन द जंगल. बघा द एनिमल्स लिव्ह इन द जंगल. तर आपल्याला असे वाक्य तयार करतात येतात. म्हणजे इन द जंगल म्हणजे जंगलामध्ये. द एनिमल्स म्हणजे प्राणी. लिव्ह म्हणजे राहतात, जगतात. इन द जंगल म्हणजे जंगलामध्ये हे प्राणी जगतात. तर आपल्या अशा प्रकारे आपल्याला ह्या फ्रेजेस आपल्याला ह्या आपल्या इंग्रजी बोलण्यामध्ये आणि लिहिण्यामध्ये फार कामी येतात. तर आज आपण ह्या फ्रेजेसचे प्रकार पाहिले. नाउन फ्रेज, ॲडजेक्टिव्ह फ्रेज, ॲडव्हर्ब फ्रेज, वर्ब फ्रेज आणि प्रेपोजिशनल फ्रेज. तर ह्या फ्रेजेस इंग्रजी उत्तम लिहिण्यासाठी आणि उत्तम इंग्रजी बोलण्यासाठी
आपल्याला मदत करत असतात. तर हा व्हिडिओ आजचा आपल्याला कसा वाटला तो मला आपण सांगायचं आहे, कमेंट्स द्यायचे आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपण शेअर करायचा आहे. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच.